गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण थर्मोडायनामिक या चॅप्टरच्या अंतर्गत जो काल आपण फॉर्म्युला जो डिराईव्ह केला होता W - P एक्सटर्नल डेल्टा V तो अगोदर केला. त्यानंतर W त्यामध्ये -डेल्टा N RT हा काल डिराईव्ह केला आपण कालच्या पिरियडला पाठीमागच्या लेक्चरला. W -डेल्टा N RT. तर W -डेल्टा N RT या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला प्रॉब्लेम पाहायचे. ओके, त्यामध्ये जो प्रॉब्लेम बोर्डवर लिहिला तो त्याच अंतर्गत आहे. पहा इकडे, कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 moles ऑफ SO2 ॲट 25 डिग्री सेल्सिअस इफ 2 SO2 + O2 गिव्स SO3. स्टेट वेदर द वर्क इज डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिला आहे. यामध्ये रिएक्शन आहे ट्वाइस SO2 + O2 गिव्स SO3. इथं रिएक्शन बॅलन्स आहे का पहा एकदा. बॅलन्स नसेल तर बॅलन्स करा. यामध्ये पहा काय तर ट्वाइस SO2 + O2. ठीक आहे, म्हणजे हे S जे आहेत हे 2 आहेत, मग आपल्याला इथे ट्वाइस लिहावं लागेल. म्हणजे इथं रिएक्शन ही बॅलन्स झाली. ऑक्सिजन मॉलिक्यूल 4 आणि 2 6, इकडे 6 झाले. ठीक आहे, याप्रमाणे ही रिएक्शन ही बॅलन्स झालेली आहे. ठीक आहे, आता कॅल्क्युलेट वर्क डन. तुम्हाला वर्क डन काढायचे. वर्क डनचे आपण 3 फॉर्म्युले पाहिले, ज्यामध्ये W - P एक्सटर्नल डेल्टा V, दुसरा W मॅक्झिममचा एक पुन्हा पाहिला, त्यामध्ये मॅक्स खाली. तर W max -2.303 nRT log of waste 10 V2/V1. आणि तिसरा जो पाहिला W -डेल्टा N RT. या तिघापैकी इथं फॉर्म्युला जो मॅच होतो, म्हणजे P एक्सटर्नल इथे नाहीच, व्हॅल्यूम पण नाही, म्हणजे पहिला फॉर्म्युला येणार नाही. W मॅक्सचा सुद्धा -2.303 nRT log of base 10 V2/V1 व्हॅल्यूमचा काही संबंध नाही इथे. मग तिसरा जो फॉर्म्युला आपण पाहिला, ज्यामध्ये W -डेल्टा N RT, तो फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, मग या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गिव्हन डेटा काय काय आहे. ठीक आहे, गिव्हन डेटा काय काय आहे पहा. पहिला कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल ऑफ SO2. 4 मोल ऑफ SO2 साठी पाहायचं. मग हे जी रिॲक्शन आहे, ही जी रिॲक्शन यामध्ये ट्वाइस SO2 आहेत. आपल्याला किती SO2 साठी पाहिजेत? 4 SO2 साठी. किती साठी पाहिजेत? 4 साठी. इथे किती आहेत? 2 आहेत. मग आपल्याला रिॲक्शनमध्ये 2 न मल्टिप्लाय करावं लागेल सर्वकडे. म्हणजेच काय होईल, हा 2 × 2 इथं काय होणार पहा इकडे, 2 × 2 इथं SO2 + 2 O2 गिव्स 2 × 2 SO3. 2 न मल्टिप्लाय केलं थोडक्यात. मग 2 न जर मल्टिप्लाय केलं बे × बे तर काय होईल, हा 4. हा 2 2 × 1 2 आणि बे दोन्ही 4. म्हणजेच आता काय झाले, आता आपल्याला कशासाठी सांगितलं? 4 मोलसाठी सांगितलेलं आहे. मग 4 मोलसाठी सांगितलं तर इथं 4 मोल आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, आणि ते कन्व्हर्जन करताना सगळीकडे 2 न तुम्हाला गुणावा लागतो. या मेन रिॲक्शनला ती आपण इथं क्रिया केलेली आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय करावं लागेल? आता आपल्याला पुन्हा काय काय दिलं सांगा. 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले. किती आहे टेम्परेचर? T 25 डिग्री सेल्सिअस. याला कशामध्ये करायचं? केल्विनमध्ये करायचं. म्हणजेच काय होईल, हा 298 केल्विन. काय होणार? हा 298 केल्विन. म्हणजे 5 × 3 8, 7 × 2 9 आणि 2 298 केल्विन हा टेम्परेचर राहणार. म्हणजे टेम्परेचर आहे, R दिला नाही, परंतु आपल्याला तो लिहावा लागतो. किती आहे? 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हा गॅस कॉन्स्टंट इथे आहे. दिला नसला तरी आपल्याला तो गॅस कॉन्स्टंट तेवढी त्यांची व्हॅल्यूज ही लक्षात ठेवावं लागते. ओके, त्यानंतर आता आपल्याला डेल्टा N पाहिजेत. डेल्टा N कसा काढणार? N2 - N1. मग आता या रिॲक्शनमध्ये या नाही, ही जे आपण परिवर्तन केली ती रिॲक्शन्स, तर या रिॲक्शनमध्ये मला सांगा N2 किती? N2 म्हणजे प्रोडक्टचे मोल किती आहेत? 4. ठीक आहे, मग रिॲक्टंटचे मोल किती आहेत? हे 4 आणि हे 2 6. म्हणजे प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट म्हणजे डेल्टा N असतो. म्हणजे N1 हा असतो, दोन्ही मिळून N1 आहे इकडचा, ॲरोच्या डाव्या साईडचा, आणि ॲरोच्या उजव्या साईडचा काय आहे? तो N2 आहे. आपण गॅसेस स्टेट, ही गॅसेस स्टेट इथं लिहिली नाही तर ती समजून घ्यायची, त्या प्रकारची कन्सिडर करायची. त्यानं आपलं जास्त फरक पडत नाही समोर.
मग N2 झाला हा आणि N1 काय झाला 4 अधिक 2 म्हणजे ॲरोच्या डाव्या साईडला आहे. 4 आणि 2 किती 6. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येते हे -2. म्हणजे काय काय आलं आपलं, आपण काय काय काढलं की यामध्ये पहा इकडे आपल्याला N1 किंमत मिळाली, N2 ची मिळाली म्हणजे त्याहून डेल्टा N मिळाला तो -2 आहे. R आहे, R माहीत पाहिजेत, तो कॉन्स्टंट टर्म आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. T आहे 25 डिग्री सेल्सिअस, त्यांचं केल्विनमध्ये केलं. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला? युझिंग फॉर्म्युला काय आहे? W = डेल्टा N RT. W = डेल्टा N RT. पुट व्हॅल्यूज तर व्हॅल्यू काय होणार टाकणार आपण -डेल्टा N. डेल्टा N ची किती आहे -2. R ची किती आहे 8.314 आणि T ची किती आहे 298. मग आता W = मायनस त्याला मायनस आहे तर इथं प्लस चिन्ह येईल म्हणजे 2 × 8.314 298. मग W = या 298 गुणा 8 2 16. ठीक आहे, याने याला मल्टिप्लाय करा म्हणजे सोपं जाईल. 8 2 16, 9 2 18, 1 19 आणि 2 2 4 आणि 1 5 म्हणजे यांचा आणि यांचा गुणाकार झाला. राहिला काय 8.314. मग याला जर व्यवस्थित सॉल्व केला आपण तर ठीक आहे, तर याची किंमत येईल 49 म्हणजे 4955 4955 जूल येईल. याची किंमत काय येईल 409,055. ठीक आहे, या प्रकारचं याचं उत्तर हे येणार आहे आणि या प्रकारचं उत्तर आपण इथे काढलेलं आहे. कशाचं? वर्कसाठी. तर वर्क काय आपण वर्क कोण्या फॉर्म्युल्यानुसार काढला आपण W = डेल्टा N RT यानुसार काढलेला आहे. आणि हा काढत असताना आपण जिथं ज्या टर्म होत्या त्या घेतलेल्या आहेत, तो फॉर्म्युला घेतला, त्यामध्ये त्या टर्म त्यामध्ये पुट केल्या आणि त्या प्रकारची तिथे व्हॅल्यू काढली आपण जूलमध्ये. W = 4955 जूल. या प्रकारचं इथे हे उत्तर आलेलं आहे. नाऊ नेक्स्ट जे आहे आपल्याला त्या नेक्स्ट डेफिनेशन पाहायच्या. त्या डेफिनेशन ज्या आहेत त्या डेफिनेशन एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन्स, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन या प्रकारच्या डेफिनेशन इथे पाहायच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या डेफिनेशन परीक्षेसाठी किंवा बाकीच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी चॅप्टरसाठी तो चॅप्टर आहे तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली कोणती आहे डेफिनेशनमध्ये आपण आता डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशन्स. ठीक आहे, त्यामध्ये डेफिनेशन अशा प्रकारचे आहे. पहिली एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. कोणती आहे? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. या सिम्बॉल काय आहे? डेल्टा FUS आणि इथे H. या प्रकारची इथे याची व्याख्या आपल्याला पाहायची. त्यांचा सिम्बॉल लिहिलं, त्याचं फॉर्मेशन लिहिलं, कसा प्रकार त्याला आपण दाखवतो रिप्रेझेंट करतो आणि एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स आपल्याला डेफिनेशन पाहायचे. यामध्ये डेफिनेशन अशा प्रकारचे एन्थॅल्पी चेंज that occurs, enthalpy change that occurs 1 mole of solid substance converted into liquid at constant temperature and pressures, constant temperature and pressures called enthalpy of फ्युजन्स. त्याला काय म्हणायचं? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. ठीक आहे, त्यानंतर इट
डिनोटेड ॲज किंवा रिप्रेझेंटेड ॲज, इट रिप्रेझेंटेड ॲज, कशाने रिप्रेझेंट करणार, डेल्टा FUSH. ठीक आहे, याप्रमाणे. म्हणजे इथं झाली याची डेफिनेशन, या झालं इथे रिप्रेझेंटेशन. आता आपण जी डेफिनेशन पाहिली ती कशाची पाहिली, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. एन्थॅल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन पाहिली. फ्युजन म्हणजेच काय, आता आपण फ्युजन म्हणजेच पाहतो एखादा सॉलिड पदार्थ जर लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत असेल त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. ठीक आहे, म्हणजेच काय, सॉलिड कन्वर्ट इनटू लिक्विड्स. ठीक आहे, आणि सॉलिड कन्वर्ट इनटू लिक्विड हे झालं, परंतु हे होत असताना एनर्जी चेंज होत असते. म्हणजे एखादी क्रिया किंवा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत असेल तर त्यावेळेस त्याचं चेंजेस होते. जसं बर्फ आहे, बर्फ वितळल्यानंतर काय होते, त्याचं पाणी होते, ही क्रिया आहे. मग यामध्ये सॉलिड बर्फचा कोणती अवस्था आहे, ती आहे सॉलिड स्टेट्स, त्याची स्टेट सॉलिड आहे. आणि वितळल्यानंतर कोणती स्टेट होते त्यांची, लिक्विड, म्हणजे सॉलिड कन्वर्ट टू लिक्विड. या दरम्यान एन्थॅल्पी चेंज होते, त्या प्रकारच्या एन्थॅल्पीला काय म्हणायचं, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. म्हणजेच काय, त्यामध्ये एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स 1 मोल ऑफ सॉलिड सबस्टन्स कन्वर्ट इनटू लिक्विड, दिस एन्थॅल्पी इज कॉल्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन्स. त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आणि त्याचा रिप्रेझेंटेशन किंवा त्याचा सिम्बोलाइज फॉर्म जो आहे तो काय आहे, डेल्टा FUS. FUS म्हणजे ते फ्युजन पूर्ण आपण लिहू शकत नाही, म्हणून FUS फ्युजनचे स्पेलिंगमधले त्याचे 3 वर्ड. आणि H हा एन्थॅल्पीसाठी आहे, डेल्टा हा चेंजसाठी आहे. तर याप्रमाणे इथे ही डेफिनेशन झाली. आता आपल्याला दुसरी डेफिनेशन पाहायची, ती म्हणजेच दुसरी डेफिनेशन जी पाहायची ती आपल्याला एन्थॅल्पी ऑफ व्हॅपरायझेशन पाहायची. एन्थॅल्पी ऑफ व्हॅपरायझेशन्स. ठीक आहे, जी दुसऱ्या प्रकारे डेफिनेशन पाहायची ती पाहायची एन्थॅल्पी ऑफ व्हॅपरायझेशन्स. एन्थॅल्पी ऑफ व्हॅपरायझेशन्स. एन्थॅल्पी ऑफ व्हॅपरायझेशन्स. सिम्बॉल जो आहे डेल्टा VAP.H म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी. एन्थॅल्पीसाठी सिम्बॉल H, VAP म्हणजे व्हॅपरायझेशन शब्द पूर्ण लिहू शकत नाही, शॉर्ट फॉर्म, आणि डेल्टा म्हणजे चेंज. ठीक आहे, मग याची डेफिनेशन काय होईल, डेफिनेशन एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. ओके, that occurs vaporization of 1 mole of liquids. व्हॅपोरेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड म्हणजे 1 मोल ऑफ लिक्विडला काय करायचं, वेपर करायचं. 1 मोल ऑफ लिक्विडला केलं म्हणजे 2 मोल, 3 मोल, 4 मोल, इन्फानाईट मोलसाठी ही डेफिनेशनचं त्याचं सिस्टीम काय बदलणार नाही, डेफिनेशन हीच राहणार. तर एका मोलला होत असेल तर 2, 3 इन्फानाईट मोलला सुद्धा हेच होणार. त्यामुळे तिथं 1 मोल हा घेतलेला आहे. ऑकर्स व्हॅपोरेशन 1 मोल ऑफ लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर्स and pressures. Constant temperature and pressures called enthalpy of evaporations, called enthalpy of vaporizations. Enthalpy of vaporizations. It represented as delta VAPH. It represented as delta VAPH म्हणजे व्हॅपोरायझेशन्स. तर यामध्ये काय, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हॅपोरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. 1 मोल ऑफ लिक्विड इनटू गॅसेस असं वाक्य समोर लिहायची गरज नाही. का लिहायची गरज नाही गॅसेस, कारण की इथं ऑलरेडी व्हॅपोरायझेशन शब्द आहे तो गॅसेससाठीच आहे. म्हणजे व्हॅपोरायझेशन केलं आपण कशाचं, लिक्विडचं. मग याच्या पुढं लिक्विड इनटू वेपर असं वाक्य लिहायची गरज नाही, कारण वेपर म्हणजेच गॅसेस असतो. तर व्हॅपोरायझेशन ऑफ म्हणजे गॅसेस ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड हे वाक्य इथं असं अशा प्रकारचे कव्हर होतो. ठीक आहे, त्यामुळे इथं समोर काय लिहायची गरज नाही. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर हे डायरेक्ट लिहू शकतो आपण. ओके,
तर या प्रकारची ही डेफिनेशन झाली. त्यांचं रिप्रेझेंटेशन डेल्टा VAPH या प्रकारचं त्यांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्या समोरची आणि यातली तिसरी व्याख्या ती पाहायची आहे, ती म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. काय पाहायचं आहे? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशनचा डेल्टा SUB डॉट दिला इथे H. व्याख्या काय होणार याची? याची व्याख्या एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स 1 मोल. 1 तुम्ही डिजिटमध्ये लिहा किंवा वर्डमध्ये लिहा. 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट into gases. Enthalpy change that occurs 1 mole of solid directly convert into gases. त्याला वेपर सुद्धा म्हणायचं, ब्रॅकेटमध्ये वेपर. ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर्स. कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर्स. ठीक आहे. कॉल्ड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. called enthalpy of sublimations. 8 represented as delta SUB H. पहा इकडे आता ही जी व्याख्या लिहिली आपण एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजेच काय? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजेच जसं आपण पूजेसाठी कापूर जो यूज करतो, तो कापूर जो आहे तो आपण त्याला पूजेसाठी हे केल्यानंतर तो सॉलिड स्टेटमध्ये असतो. जेव्हा त्याला बर्न करतो, त्याला बर्न केल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होत नाही, डायरेक्ट वेपर फॉर्ममध्ये होतो, म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये जातो तो. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट गॅसेसमध्ये, त्यामध्ये लिक्विड ही स्टेट राहत नाही. म्हणजे असे सबस्टन्स ज्यांचं सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसेसमध्ये होतो आणि त्यानंतर जी एन्थॅल्पी चेंज होईल त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू गॅसेस आणि एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे एन्थॅल्पी चेंज किंवा त्याला म्हणायचं एनर्जी, अशी एनर्जी किंवा अशी एन्थॅल्पी ज्यावेळेस सॉलिड पदार्थ हा डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर होतो आणि त्यानंतर जी एन्थॅल्पी तिथे चेंजेस होत राहते त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन्स. ओके. तर याप्रमाणे आपण इथे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन या तिन्ही प्रकारच्या डेफिनेशन इथे घेतलेल्या आहेत आणि वर्कचा फॉर्म्युला मायनस डेल्टा NRT या आधारावर आपण प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. ओके. थँक्यू.